म्हणतात निघालतो कीर्तनाला पण गेलो नाही, काय म्हणतात गेलतो पण बसलो नाही, काय म्हणतात बसलो पण मधनच आलो काम होती, काय म्हणतात शेवटपर्यंत बसलो पण कळलंच नाही. तुमच्या चुकाच नाही, तुमचं पाय कीर्तनाकडे वळत नाही, तुम्हाला कीर्तन कळत नाही, तुमचं मन कीर्तनात लागत नाही, तुम्हाला भजन आवडत नाही, यात तुमची चूक नाही. माझे माऊली सांगतात तुमचं पाप तुम्हाला परमार्थ करू देत नाही, हे सगळ्यात मोठं सत्य आहे. भाषा माझी आहे का? हा हा. नामासी विनमुख तो नर पापिया हरिविन दहावया न पावे कोणी. जो माऊलीच्या दारात नरस तिकीट झाला त्याला कुठल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन नाही होय. आणि सगळ्यात मोठं मन ज्ञानोबारायांचंच आहे ना. विचार करत जा. असं नाही माऊलींचा करा, तुकोबांचा करा. तुमच्या जवळचा कुठला म्हटले तुम्ही? नेवाशाचा आहे ना. हां कुठला? पालखी कुठनं निघते तुमच्या जवळून? हां कुठली? अगस्ती महाराजांची. कुठलंही करा हो, काही फरक पडत. कुठल्याही पालखीला वाटा लावाय जात जावा, कुठले माऊलींच्यात जावा असं काही. पण गेलं तर बरंच आहे, पण आता नाहीच जमलं तर काय बोलायचं दादा. विनंती या विषयात, तुम्ही पालखीत 3 पावलं चाललात ना. किती? 3. तुम्ही पंढरीच्या वाटेने 3 पावलं चाललात ना. पंढरीचा मालक तुमच्याकडं 47 पावलं चालतो. ही पंढरीच्या वारीची ताकद आहे. तुम्ही जेव्हा आषाढी एकादशीला पालखीत 3 पावलं चालता तेव्हा देव 47 चालतो. विचार करा देव तुम्हाला किती लवकर भेटणार आहे. तुमच्यापेक्षा 47 पटीनं जास्त चालतो ना तो. मग अर्थात म्हणून विनंती आहे जेवढं जमेल तेवढं. चला हो पंढरी जाऊ, चला पंढरी जाऊ, जीवाचा जीवन द्यावा हो, जीवाचा जीवन द्यावा हो, जीवाचा जीवन द्यावा. चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, चला हो पंढरी जाऊ, जीवाच्या जीवला का पाहू, जीवाच्या जीवला का हा सुंदर भजन असायची जुनी. लेकरांची सेवा केली सतू आई. आई अरे लेकरांची सेवा केली सतू आई, कस पांग फेडू कसा होत तुझ्या उपकारा जगी तोड नाही. ओ बाळीन जीव माझा सावळे विठाई विठ्ठला, माय बाबा अभंगाला जोड टाळची पळ्यांची, अभंगाला जोड टाळची पळ्यांची. माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती विठ्ठलाची, माहुलीत मूर्ती. काय गोष्ट पाहुली चालती म्हणा चाल बाजू. पाहुली चालती राहिलेले 2-4 येत असेल तर म्हणा, नसल येत असेल तर म्हणायला लाजू नका, आणि येत नसेल तर जरा लाजा. अरे भावगीत आहे काय, परमार्थातलं आहे का, प्रेमानं तरी. पाहुली चालती वा, पाहुली चालती दुखी संसाराची, वा दुखी संसाराची. पाहुली चालती, पाहुली
बाहुली चालती बाहुली चालती यमुनेच्या तिरी काल पाहिला हरी काना वाजवी तो बासरी काना वाजवी बासरी राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ तुम्हाला टोचतो का देव का टोचतो म्हणे जा तेवढंच पीक पाणी चांगलं होईल म्हणे जा निस्ती वाजते ती काय गरज नसल्याने हा टाळी 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 नाही वारीपर्यंत जाता आलं पांढरंग येतोय फक्त टाळी हा राधे चल माझ्या गावाला जाऊ राधे चल माझ्या गावाला जाऊ अग गोकुळ माझं गाव अग गोकुळ माझं गाव राधे चल माझ्या गावाला जाऊ साईड गोकुळ फिरून पाहू राधे चल माझ्या गावाला जाऊ भक्त पुंडलिकासाठी भक्त पुंडलिकासाठी मला नाही धनी पण म्हणते तुमच्यासाठी मला धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना धनी मलाही दाखवा ना चंद्रभागेच्या तिरी चंद्रभागेच्या तिरी उभा मंदिरी तो महाविठेवरी विठ्ठल 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 जय विठ्ठल 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 जय विठ्ठल विठ्ठल जय विठ्ठल विठ्ठल प्रेमाने विठ्ठल 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 माया बाबा करुणा करा
यालाच परमानंद म्हणतात. तुम्ही एवढंच करा, त्याचे सर्वस्वही तुमचं घरबार तो सांभाळतोय. फक्त विश्वास ठेवा की तो सांभाळतोय. त्याला कळतंय आणि इतकं कळतंय जितकं आम्हालाही नाही. पण आमचं चांगलं ज्याला कळतंय त्याच्या चरणावर मस्तक आहे आणि आम्हाला त्याच्यापर्यंत पोचवावं ही विनंती आहे. कारण आम्हाला विश्वास आहे आम्ही लेकरं आहेत, पामर आहेत, दास आहेत, चाकर आहेत आणि आमचं ज्याला कळतंय ते संत आमचे माय आहेत आणि मायच तिला म्हणताय लेकराचे लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित हित लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त ऐसी कळवळाची राती राती ऐसी कळवळाची राती वाहे माऊलीचे चित्त 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 ऐसी कळवळाची राती ऐसी कळवळाची राती लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त वाहे माऊलीचे चित्त लेकुराचे हित वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे वाहे माऊलीचे चित्त. मी सुरुवातीलाच तुम्हाला एक वाक्य सांगितलं. आईचं अंतकरण संतान नाही, हे संतांचं भाग्य असं म्हणतायत. म्हणजे विचार करा आई नेमकं काय व्यक्तिमत्व आहे. कारण जगत मालकाचं जे स्वरूप आहे देवते संत निमित्त त्या संतांना उपमा कोणाची आहे? आईची आहे. म्हणजे आई किती श्रेष्ठ आहे, सर्वश्रेष्ठ आहे. त्या आईचा अधिकार कळावा म्हणून कदाचित हा अभंग. हे बघा, संतांच्या अभंगाचा मूळ अर्थ आमच्यासारख्या पामरांना सांगावा इतकी ताकदच नाही आमची. पण कदाचित त्या आईचं महात्म्य कळावं. बरं, आई एक नातं सांभाळते का? लेकरांना वाईट वाटतं माय गेल्यावर, हे जितकं खरं आहे नवऱ्यालाही तेवढंच वाईट वाटतं बायको गेल्यावर. त्याच्यासाठी बायकोसुद्धा क्षणभराची पत्नी, अनंतकालाची माता. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. घरात बाई नसेल ना तर त्या घराला घर म्हणलं जात. घराचं घरपणच बाईमुळे आहे. खूप ताकद आहे बाईमध्ये, खूप बायकोमध्ये पण खूप ताकद आहे. तुकोबांची बायको जिजाऊ, तुम्ही म्हणसाल पहिल्यांदा आवली सांगितली, 2 होत्या. माझी चूक नाही, तुकोबांना 2 होत्या. पहिलीला लेकरू होईना म्हणून बाईबापानं दुसरी करायला लावली. पण देवाचं गणित इतकं बेकार, दुसरी केल्यावर पहिलीला लेकरू झालं. देव बी लय परीक्षा बघतो महाराज बरं का. ते जिजाऊ मात्र नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय कधीच भाकरी खाल्ली नाही. असंच देहूच्या भंडारी डोंगरावर भाकरी दिल्या जाताना तिच्या पायात काटा रुतला. अखिलकोट ब्रह्मांड चालकानं वैकुंठ सोडलं, पाठीमागे